मिथुन रास. मिथुन रास ही 12 राशींपैकी तिसरी रास आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध असून अंक हे 5 आहे. ही राशी पुरुष आकाराची असून हिरव्या रंगाची आहे. एकता, बुद्धिमत्ता, साहस तसेच उत्साहाचे प्रतीक आहे. ही समराशी असून पश्चिम दिशेची स्वामिनी आहे. हिची बाल्यावस्था असून सत्वगुणयुक्त व वायुतत्ववाली आहे. जातीने वैश्य असून स्थान वक्षस्थली आहे. यामुळे स्तन, खांदे, दंड, हात आणि फेफरे प्रभावित होतात. ही स्पंदन आणि श्वासावर अधिकार गाजविणारी आहे. तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती मिथुन राशीबद्दल. आता हा जानेवारी महिना मिथुन राशीला कसा जाणार आहे हे आपण आता बघूयात. हा महिना आपल्या राशीला सामान्य परिणाम देणारा असा जाणार आहे. चांगले आणि वाईट असे दोन्हीही तऱ्हेचे परिणाम आपल्याला मिळणार आहे. महिन्याची सुरुवात आपल्याला जशी पाहिजे तशी परिणाम देणारी नसणार आहे आणि त्यामुळे आपली कोणतीही महत्त्वाची कामे असतील तर ते सुरुवातीला करणे थोडेसे टाळाच. आपण भरपूर कष्टाने आणि मेहनतीने कोणतेही काम कराल की जेणेकरून यातून आपली जी ओळख म्हणा किंवा एक प्रसिद्धी जी आपल्याला पाहिजे होती ती नाही मिळणार किंवा तशी नाही मिळणार किंवा आपण जेवढी अपेक्षा केलेली होती तसे परिणाम आपल्याला मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आपण या महिन्यामध्ये ज्या कोणत्या मोठ्या गोष्टी करावयाचा विचार करून बसला होतात ते आता पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे किंवा त्या पूर्ण होण्यासाठीची वेळ सध्या तरी योग्य नाही असं म्हणता येईल. महिन्याच्या मध्यापर्यंत आपल्याला आर्थिक फायदेही मिळण्याची शक्यता थोडीशी कमीच दिसत आहे. आपल्याला ह्या महिन्यामध्ये मोठे खर्च होण्याची शक्यता आहे आणि हे खर्च अचानकच उद्भवल्यामुळे आपल्याला आर्थिक बाबतीत असुरक्षा जाणवेल. परंतु ह्या महिन्याच्या शेवटी परत आपल्याला आर्थिक लाभ मिळायला सुरुवात होईल. त्यामुळे चिंता नसावी. आपल्या घरातील सदस्यांवर अचानक खर्च करण्याचे प्रसंग उद्भवतील आणि तुम्ही खर्च करालही. नंतर इथेही आपल्याला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागेल. महिन्याच्या मध्यामध्ये आपल्याला आपल्या नात्यामध्ये आर्थिक बाबतीत आणि आध्यात्मिक बाबतीत भरपूर फायदे मिळतील. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आपण जर परदेशामध्ये जाण्याच्या विचारात असाल मग ते कोणत्याही कारणासाठी असो तर नक्की जाल. आपल्याला परदेशात जाण्याचे योग आहेत आणि जर तुम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून आपल्याला शुभ फळेच मिळणार आहेत. आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना आपल्यासाठी एकदम छान जाणार आहे. आपल्या नात्यामध्ये पहिल्यापेक्षा जास्त सुधार होईल. नातं अजून जास्त घट्ट बनेल. एकमेकांवरचा विश्वास भरपूर प्रमाणामध्ये वाढेल. आपण एका नव्या उत्साहाने परिपूर्ण व्हाल. एक नवी दिशा आपल्याला मिळेल. सोबतच आपल्या जोडीदाराशी आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी बोलाल, व्यक्त व्हाल, एकमेकांचे विचार शेअर कराल आणि त्यामुळे नात्याला एक प्रकारचे नवीन वळणच मिळेल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुमच्यासाठी हा महिना एकदम उत्तम आहे. विवाह जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर कोठे तुम्ही प्रयत्न करत आहात विवाहासाठी तर नक्कीच सफलता मिळण्याची शक्यता आहे. आपल्या परिवाराबाबत काही कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. परिवारात सदस्यांमध्ये अहंकाराची भावना निर्माण होऊ शकते. आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रॉपर्टी संदर्भात काही वादविवाद होण्याची पण शक्यता आहे आणि त्यामुळे घरातील शांतता भंग पावेल आणि आपल्या आनंदाला नजर लागेल. सगळीकडे नकारात्मक ऊर्जा प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. परिवारामध्ये एकी कमी झाल्यामुळे परस्परांमधील नातेसंबंधात थोडे चढ उतार दिसतील. एकमेकांबद्दल थोडी कटुता निर्माण होईल. सोबतच काही पारिवारिक संवेदनशील गोष्टीमुळे घरात एखादा वाद पण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घरातील वातावरण तर बदलेलच परंतु प्रत्येकांची मने अप्रसन्न राहतील. पण नंतर काही काळाने महिन्याच्या मध्ये या परिस्थितीला सकारात्मक वळण मिळेल. परिस्थिती सुधारेल, वाद मिटतील, गैरसमज दूर होतील आणि त्यामुळे थोडंसं शांत रहा आणि संयम बाळगा. आर्थिक बाबींमध्ये आपण असंतुष्ट राहाल कारण पैसा भरपूर कमवाल, भरपूर आर्थिक लाभ मिळेल
परंतु आपल्याला पाहिजे तसे समाधान मिळणार नाही। जेवढ्या पैशांचा किंवा आर्थिक लाभाचा आपण विचार केलेला होता त्याप्रमाणे आपली आवक राहणार नाही। तरी आपण थोडेसे जास्त प्रयत्न करायला हवे, कष्ट मेहनत जास्त करा। व्यावसायिक वर्गाला वेगवेगळ्या माध्यमांतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। नवीन कार्यामधून आपल्याला पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे। सोबतच पैसे वेगवेगळ्या पद्धतीने वाचवण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे आपापल्या भविष्यामध्ये या बचतीचा आपल्याला फायदाच मिळेल। सोबतच व्यवसायामध्ये हा महिना मजबूतीने टिकून राहण्याचा असा जाणार आहे। कोणतेही नवीन कार्य करण्याच्या जर तुम्ही विचारामध्ये असाल तर नक्कीच सुरू करा, कारण त्यातून आपल्याला आर्थिक लाभच मिळतील। सोबतच आपल्या व्यवसायामध्ये जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याशी जोमाने स्पर्धा करण्याची पण शक्यता आहे। त्यातून आपल्याला भरपूर नवीन शिकायलाही मिळेल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामानिमित्त किंवा ट्रेनिंगसाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे। म्हणून कष्ट करा, प्रामाणिकपणे आपले स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे। आणि जर कोणी दुसऱ्या देशात नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर त्या प्रयत्नाचे फळ मिळण्याची पण शक्यता आहे। त्यामुळे जर मिळाली संधी तर नक्कीच लाभ घ्या। तरुण वर्गाला हा काळ नवीन काहीतरी करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच सुरू करा, पण लवकरच आपल्याला लाभ मिळायला सुरुवात पण होईल अशी अपेक्षा करू नका। थोडंसं वेळ लागेल पण यश हळूहळू मिळेलच। थोडंसं संयम ठेवा आणि आपले प्रयत्न हे चालूच ठेवा। महिला वर्गाला आर्थिक बाबींपासून थोडेसे सावधान राहावे लागेल, कारण घरात थोडीशी आर्थिक टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। पाहिजे तसे लाभ मिळणार नाहीत, परंतु कमी पण मिळणार नाहीत। म्हणून जेवढे मिळेल सध्या तेवढ्यावरच आपल्याला समाधान मानावे लागेल। कुठेतरी प्रवासाला जाण्याचे प्रसंग उद्भवतील, परंतु त्यातून त्यांना मानसिक समाधानच लाभेल। मन अगदी प्रसन्न राहील। सोबत आपल्या तब्येतीची पण काळजी घेणे हे पण जरुरीचे आहे। कामासोबतच आपले आरोग्यही आपण सांभाळा। विद्यार्थी वर्गाला हा महिना उत्तम फळ देणारा असा जाणार आहे। मन इकडे तिकडे भटकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडंसं एकाग्रता वाढविण्याकडे जास्त भर द्या। सोबतच आवडीच्या विषयामध्ये जास्त भर द्याल। शैक्षणिक सहलीमध्ये पण भाग घेण्याची शक्यता आहे। त्यातून आपल्याला अजून नवीनच शिकायला मिळेल, अनुभवायला मिळेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मन अगदी प्रफुल्लित राहील आणि त्यामुळे अभ्यासात जास्त लक्ष लागेल। आपण आपल्या ध्येयाकडे अजून जास्त दक्ष व्हाल आणि याचा फायदा आपल्याला अभ्यासात होईल। त्यामुळे जोमाने तयारीला लागा। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना उत्तम आरोग्य देणारा असा जाणार आहे। थोडंसं असुरक्षेची भावना आपल्याला सतावण्याची पण शक्यता आहे। सोबतच अशक्तपणा आणि झोपेची चिंता सतावेल। कोणतेही थोडे जरी काम आपण जर केला तर लगेचच आपल्याला थकवा येईल किंवा अशक्तपणा जाणवेल। त्यामुळे आधी स्वतःची तब्येत सांभाळा, आरोग्य सांभाळा आणि आहाराकडे जरा जास्त लक्ष द्या। काही अशा गोष्टी घडतील की त्यामुळे आपल्यामध्ये डिप्रेशनची भावना पण निर्माण होईल, परंतु घरच्या सोबतीने किंवा घरातील कुटुंबीयांच्या मदतीने तुम्ही यातूनही बाहेर पडाल। तुम्हाला मार्ग सापडेल। जास्त गंभीर असं काही नसणार, त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही आहे। एकंदरीतच पाहता हा महिना आपल्याला प्रत्येक बाबींमध्ये काही चांगले तर काही वाईट अशी फळे म्हणजे संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे। तरी चांगले झाले तर त्याचा लाभ घ्या आणि जर काही संकटे आली किंवा काही विपरीत घडलं तर त्याच्याशी सामना करण्याचं संयम ठेवा। अजिबात भिवू नका। प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घ्या। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।